मित्रा काय लिहिलंय हे हे का जे आदिवासी धोरण जे विरोधी आहे ते बंद करायचं म्हणजे असं काही काय काय धोरण आहे नेमकं? जो की आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जो GR पास केलेला आपल्या आदिवासी विकासी पोरांसाठी हॉस्टेलसाठी, तर ते एक खूपच विद्यार्थी विरोधी असं धोरण होतं ते. त्याच्यामध्ये त्यांच्या काही मागण्या अशा होत्या की त्या अटी त्यांनी लावलेल्या आहेत, जसं की शिक्षणाचं वय असेल, त्याच्यानंतर मग बरेचसे मुद्दे होते की हॉस्टेलचे इन्फ्रास्ट्रक्चर असतील आणि विद्यार्थ्यांचे मुद्दे होते हॉस्टेलचे वगैरे. तर असले धोरणे जे की सरकार काढतं ते बंद व्हायला पाहिजे. ते यासाठी हे हा पोस्टर तयार केला. तुम्हाला वाटतं का की तुम्ही आंदोलन केलं की सरकार ऐकेल आणि धोरण बदलेल? तसं तर आता आम्हाला आंदोलन चालू झालेलं 12-13 दिवस झाले ते पण आता कुठेतरी आम्हाला एक आशा आहे की जसं की ऑपोजिशन पार्टी असेल किंवा आता थोडं अख्खा महाराष्ट्रभरामध्ये पोरं बसल्यामुळे थोडं आता ते जो मनावर त्यांनी घेतलेलं असं दिसते. थोडं आजच त्यांनी एक आपलं हे लेटर त्यांनी पास केलेला की ते धोरण जे होतं ते त्यांच्यामध्ये ती वयाची अट त्यांनी ती वाढवलेली आणि ते पारित केलेलं. पण तरीही काही ज्या मागण्या होत्या विद्यार्थ्यांच्या त्या पूर्णपणे पूर्ण नाही झाल्या आणि जो 2011चा GR विद्यार्थ्यांची मागणी होती की तो लागू करावा, तर तो पूर्णपणे लागू नाही केला त्यांनी. म्हणून मग अजून पोरे ठाणपणे बसलेले असतील, मोर्चा चालूच असेल, आंदोलन चालूच असेल.